नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील दिवस 9वा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी 9वं मंदिर म्हणजे श्री लक्ष्मी देवी मंदिर. चला तर मग. दिवस 9वा, रंग गुलाबी. शेवटच्या दिवशी लवकर. आज पण वेळ झालाच. पण असो, चांगली गोष्ट ही की आजच्या रंगाप्रमाणे असणाऱ्या गोड गुलाबी थंडी, मंदगार पाऊस आणि रात्री उशिरा दांडिया हे सगळं असतानाही न चुकता काकड आरती दर्शनाला आलो. सोबतच कोल्हापूरमधील नवदुर्गांचं दर्शनही घेतलं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. सहसा सोपी गोष्ट नाही बरं का. लायटिंग बघत या नवरात्रीतील पहाटेची शेवटची एंट्री मारूया म्हणलं आणि मनसोक्त दर्शन घेऊन जाऊया. चला. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंगील संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. नवव्या दिवसाची 9वी प्रदक्षिणा पूर्ण करून म्हणलं आपणच आज सेल्फी घेऊया. यात पवन पण न चुकता 9 दिवस होता. तिथून आम्ही भवानी मंडपातील आई भवानीचं दर्शन घेतलो आणि तसंच गेलो हत्तीमहल रोडवरील श्री लक्ष्मी देवीच्या दर्शनाला. भक्तांना सुखभोग, शक्ती, समृद्धी आणि ऐश्वर्या देणारी देवी म्हणजे श्री लक्ष्मी देवी अशी या देवीची ओळख. आपल्या नवदुर्गा देवी दर्शनाचा अनुभव आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटी वाजवा.